नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओ लेक्चर सीरीजमध्ये मित्रांनो आपण संपूर्ण जे काही आपलं अग्नि क्षेपणास्त्र आहे या संदर्भात जी काही अग्नि क्षेपणास्त्राची मालिका आहे ज्यामध्ये 1 to 6 हे जे अग्नि क्षेपणास्त्र आपण निर्माण करत आहोत, देशाच्या संरक्षणार्थ देशाच्या डिफेन्समध्ये अग्नि क्षेपणास्त्र एक महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसत आहे। या अग्नि क्षेपणास्त्राची अलीकडेच DRDO कडून चाचणी करण्यात आली आहे आणि ती जी चाचणी आहे ती यशस्वी झाली आहे। त्याचबरोबर इंटिग्रेटेड गाइडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्राम काय आहे तोही या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी हा जो टॉपिक आहे तो खूपच महत्त्वाचा आहे। आज या ठिकाणी पूर्ण इन डिटेल मध्ये अग्नि क्षेपणास्त्राविषयी A to Z आपण माहिती घेणार आहोत। म्हणजे एकदा का हा टॉपिक आपण पूर्ण केला यानंतर या टॉपिकवर पुढे आपल्याला फक्त अपडेट करत चालायचे, म्हणजे जे काही नवीन क्षेपणास्त्र त्या ठिकाणी ऍड होतील त्यांनाच फक्त ऍड करत चालायचे। एकदा हा टॉपिक या ठिकाणी आपण पूर्णच्या पूर्ण व्यवस्थित प्रकारे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे ती या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही भारत आहे, भारत हा दोन शत्रू राष्ट्रांनी घेरलेला आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि चीन ही दोन राष्ट्रे आहेत। मग भारताला जर स्वतःचं संरक्षण करायचं असेल, स्वतःच्या जनतेचं स्वतःच्या भूभागाचं संरक्षण करायचं असेल तर भारताकडेही अशा प्रकारचे मिसाइल्स पाहिजेत की ज्या शत्रू राष्ट्रामध्ये भीती निर्माण करतील आणि त्या दृष्टिकोनातून आपण बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकासाकडे मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर भर दिलेला दिसतो। या ठिकाणी जर आपण सुरुवात केली जे काही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे त्या संदर्भात थोडक्यात या ठिकाणी मित्रांनो आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यानंतर जी काही आपली अग्नि सिरीज आहे त्या इन डिटेल मध्ये अग्नि सिरीजला या ठिकाणी आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम जे काही बॅलिस्टिक मिसाइल आहे किंवा क्षेपणास्त्र आहे ते रॉकेट इंजिनद्वारे अंतराळात किंवा उंचावर नेले जाते, म्हणजे ते लॉन्च केले जाते। हा पहिला पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। जे पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहे त्यांना मी स्टार करल किंवा गोल करल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते पॉइंट नोट डाऊन करून घ्यायचे आहे। बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे प्रामुख्याने 3 टप्प्यामध्ये कार्य करते, ज्यामध्ये सर्वप्रथम नंबर 1 जो काही टप्पा असतो तो असतो बूस्ट स्टेज। या टप्प्यामध्ये जे काही क्षेपणास्त्र असते ते प्रक्षेपित होते, म्हणजे जे काही जमीन आहे या जमिनीवरून ते या ठिकाणी उडान घेते। हा पहिला टप्पा आहे, म्हणजे एक प्रकारे आपण त्या क्षेपणास्त्राला त्या ठिकाणी बूस्ट करत असतो आणि त्या ठिकाणी ते बूस्ट करत असताना जे काही रॉकेट आहे त्या रॉकेटचे जे काही इंजिन आहे त्यामध्ये जेवढे काही फ्यूल असेल ते फ्यूल जळेपर्यंत हा पहिला टप्पा त्या ठिकाणी कार्य करत असतो। त्यानंतर नंबर 2 चा टप्पा येतो मित्रांनो, ज्याला की आपण मिड कोर्स फेज असे म्हणतो। मग या ठिकाणी जे काही शत्रू राष्ट्र आहे, शत्रू राष्ट्राकडेही काही क्षेपणास्त्र आहेत, काही मिसाइल्स आहेत, ते जे क्षेपणास्त्र आहेत त्यांना चकवा देण्याचं कार्य या मिड कोर्समध्ये हे क्षेपणास्त्र करताना आपल्याला दिसते। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही पिक्चरमध्ये पाहू शकताय, हा तो एरिया आहे। या एरियामध्ये या ठिकाणी जर शत्रू राष्ट्राकडे एअर डिफेन्स सिस्टीम असेल तर त्या एअर डिफेन्स सिस्टीमला चकवा देण्याचं कार्य जे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे ते या ठिकाणी मिड कोर्स फेज मध्ये आपल्याला करताना दिसतं। आणि शेवटचा जो टप्पा आहे तो आहे टर्मिनल फेज, ज्याला की आपण अंतिम फेज असंही म्हणू शकतो। मग या ठिकाणी शत्रू राष्ट्राचं रडार असेल, GPS असेल, यांना चकवा देऊन जे काही इच्छित लक्ष्यभेद आहे तो इच्छित लक्ष्यभेद या ठिकाणी केला जातो। फॉर एक्झाम्पल शत्रू राष्ट्राचं या ठिकाणी मिलिटरी कॅम्प आहे, या ठिकाणी बॅलिस्टिक मिसाइल लॉन्च झाले आहे। या ठिकाणी अशा प्रकारे जो काही शत्रू राष्ट्राचा मिलिटरी कॅम्प आहे तो कॅम्प या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं कार्य टर्मिनल फेज मध्ये या ठिकाणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र करताना आपल्याला दिसते। तर अशा प्रकारे एकूण बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे कार्य करताना आपल्याला दिसते। या ठिकाणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे पृथ्वीची जी काही ग्रॅव्हिटी आहे किंवा गुरुत्वाकर्षण गती आहे त्या गुरुत्वाकर्षण गतीचा वापर करून त्या ठिकाणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र त्याचं कार्य पार पाडतं, यामुळे त्याला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असंही म्हटलं आहे। हाही पॉइंट तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पुढे एक पॉइंट आपल्या ठिकाणी आहे वॉर हेड। कोणतेही रॉकेट असू द्या त्या रॉकेटच्या वरच्या भागामध्ये या ठिकाणी वॉर हेड असतात, म्हणजे अशी काही घटके असतात, असे काही पदार्थ त्या ठिकाणी असतात की जे जमिनीवर पडल्याबरोबर किंवा टार्गेटला टार्गेट केल्याबरोबर त्या ठिकाणी विस्फोट होतो। फॉर एक्झाम्पल न्यूक्लिअर बॉम्ब, जो न्यूक्लिअर बॉम्ब आहे तो या ठिकाणी आपण या क्षेपणास्त्राच्या या ठिकाणी ठेवूया।
या ठिकाणी जेव्हा शत्रुराष्ट्राच्या तळावर हे क्षेपणास्त्र आदळेल तेव्हा हे न्यूक्लिअर बॉम्ब या ठिकाणी त्याचा स्फोट होईल आणि त्या ठिकाणी जे काही इच्छित आपलं ध्येय आहे ते ध्येय त्या ठिकाणी पूर्ण होईल. तर यालाच आपण वॉर हेड असे म्हणतो. त्या वॉर हेडमध्ये मग आपल्याकडे अणुबॉम्ब असेल, पारंपरिक आपल्याकडे बॉम्ब असतील किंवा अलीकडील काळामध्ये जे काही रासायनिक आणि जैविक पदार्थ आहेत त्यांचाही वापर शत्रू सैन्याचं नुकसान करण्यासाठी आपण करत असतो. मग ते वॉरहेड या ठिकाणी अशा प्रकारे आपण बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करून एका इच्छित स्थळी नेऊ शकतो. हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. पुढे जर आपण पाहिलं तर जे काही बॅलिस्टिक मिसाईल आहे त्याचे काही प्रकार आहेत. त्या प्रकारामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला 4 प्रकार दिसतात, ज्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, ज्याची की रेंज 1000 किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असते. म्हणजेच ज्या ठिकाणाहून तुम्ही ते रॉकेट लॉन्च करणार आहात त्या ठिकाणावरून 1000 किमीच्या अंतरापर्यंत जे काही टार्गेट असतील ते टार्गेट या ठिकाणी शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करून आपण उद्ध्वस्त करू शकतो. त्यानंतर नंबर 2 ची जी काही श्रेणी आहे त्यामध्ये आहे मध्यम श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. या ठिकाणी मध्यम श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची जी काही रेंज आहे ती 3500-3500 किमीपेक्षा कमी असते. म्हणजे एकूण 3500 किमी अंतरावर जर टार्गेट असेल तर त्या ठिकाणीही या ठिकाणी या क्षेपणास्त्राचा वापर करून आपण ते टार्गेट उद्ध्वस्त करू शकतो. त्यानंतर रेंज आणखी वाढ जाते. नंबर 3 वर इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल, ज्याची की रेंज 5500 किमी पर्यंत असताना आपल्याला दिसते. आणि नंबर 4 वर आपल्याकडे आहे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, ज्याची की रेंज 6000 ते 9300 माइल्स पर्यंत असलेली आपल्याला दिसते. मित्रांनो, म्हणजे याच्या प्रकारचे जे काही मिसाईल्स आहेत ते पूर्ण जगामध्ये जो काही भूप्रदेश आहे त्या भूप्रदेशाला या ठिकाणी ते कव्हर करू शकतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल इंडियामधून तुम्ही अमेरिकेवर, युरोपवर, संपूर्ण चीनवर अशा प्रकारे हल्ला करू शकताय. अशा प्रकारची एक रेंज या ठिकाणी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल या प्रकाराची असलेली आपल्याला दिसते. आता पुढे अशा प्रकारे जे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे त्याविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा मित्रांनो आपण प्रयत्न केला आहे. आता जे काही अग्नि क्षेपणास्त्र आहे त्यांची जी काही मालिका आहे ती मालिका या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून हा टॉपिक आहे, त्याविषयी आपणाला इन डिटेल मध्ये माहिती असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी जे काही अग्नि क्षेपणास्त्र आहे त्याचा जो काही विकास आहे तो विकास कशा प्रकारे होत गेला हे या ठिकाणी आपल्याला माहिती असलं पाहिजे. अग्नि मिसाईल मध्ये जे काही इंधन वापरण्यात आलं आहे ते घन प्रोपेल्ड किंवा ज्याला की आपण सॉलिड प्रोपेल्ड इंधन म्हणतो. या ठिकाणी मित्रांनो अग्नि क्षेपणास्त्रामध्ये जे काही आपण इंधन वापरलं आहे किंवा फ्यूल वापरलं आहे ते घन प्रोपेल्ड आहे किंवा सॉलिड प्रोपेल्ड आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. हा या ठिकाणी आपला सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट आहे जो की तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. त्यानंतर अग्नि क्षेपणास्त्र हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हाही पॉईंट या ठिकाणी मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तोही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे, कारण यावरच आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतोय. अग्नि क्षेपणास्त्र विकासाची जी काही मालिका आहे म्हणजे केव्हा आपण अग्नि क्षेपणास्त्र विकासाला सुरुवात केली तर तो काळ आहे मित्रांनो 1980 या वर्षापासून आपण अग्नि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमास सुरुवात केली. आणि या ठिकाणी आणि त्याचबरोबर मित्रांनो जे काही अग्नि क्षेपणास्त्र आहे त्याचबरोबर आपण इतरही क्षेपणास्त्र विकसित करत आहोत. आणि त्यासाठी निर्माण करण्यात आलेला जो काही कार्यक्रम आहे त्याचं नाव आहे एकात्मिक मार्गदर्शिता क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम, ज्याला की इंग्लिशमध्ये इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम असं म्हणतात. या इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत आपण अग्नि मिसाईल, त्यानंतर पृथ्वी मिसाईल, नाग मिसाईल, आकाश मिसाईल आणि त्रिशूल मिसाईल अशा प्रकारची क्षेपणास्त्र त्या ठिकाणी विकसित करत आहोत. तर या ठिकाणी आयोग तुम्हाला सरळ प्रश्न विचारू शकतं की इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत खालीलपैकी कोणकोणते मिसाईल्स विकसित केले जात आहेत. मग त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की पृथ्वी मिसाईल, नाग मिसाईल, आकाश मिसाईल आणि त्रिशूल मिसाईल आणि त्याचबरोबर अग्नि मिसाईल
या क्षेपणास्त्राचा त्या ठिकाणी इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत विकास केला जात आहे। जे काही अग्नि क्षेपणास्त्र आहे मित्रांनो, त्या अग्नि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमचे जे काही नेतृत्व आहे ते माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली झालेलं दिसतं। हाही पॉइंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी पृथ्वी, नाग, आकाश, त्रिशूल हे सर्वचे सर्व पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। आणि कोणती संस्था भारतामध्ये इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत विविध प्रकारचे क्षेपणास्त्र विकसित करत आहे, तर त्या संस्थेचं नाव तुम्हाला माहिती असलं पाहिजे, DRDO, ज्याला की आपण संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असे म्हणतो। भारतासाठी आवश्यक असणारे डिफेन्स क्षेत्रामधील जे काही विविध प्रोजेक्ट आहेत, मिसाइल्स आहेत किंवा वेपन्स आहेत, ते निर्माण करण्याचं कार्य या ठिकाणी DRDO अंतर्गत केलं जातं, जी की एक सरकारी संस्था आहे। हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। वर या ठिकाणी काही नोट्स आहेत आपल्या समोर, की ज्या ठिकाणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणजे काय, तर हे एक प्रकारचे क्षेपणास्त्र आहे जे लक्ष्यावर शस्त्रे वितरित करण्यासाठी प्रक्षेपण गती, ज्याला की आपण प्रोजेक्टाइल मोशन म्हणतो, त्या प्रोजेक्टाइल मोशनचा ते या ठिकाणी वापर करते। म्हणजे जी काही आपल्या पृथ्वीची ग्रॅव्हिटी आहे मित्रांनो, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, त्या गतीचा, त्या शक्तीचा त्या ठिकाणी वापर केला जातो। आणि या ठिकाणी प्रक्षेपण किंवा प्रोजेक्टाइल मोशन म्हणजे काय हेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। जेव्हा एखादी वस्तू आपण आकाशामध्ये फेकतो, एका विशिष्ट उंचीवरती वस्तू गेल्यानंतर त्यानंतर ती वस्तू खालच्या दिशेने येते, याचं मुख्य कारण म्हणजे या वस्तूला पृथ्वीची जी काही ग्रॅव्हिटी आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ती आपल्या खालच्या दिशेने ओढत असते। मग याच गतीचा वापर करून या ठिकाणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्य करताना आपल्याला दिसते। तर अशा प्रकारे थोडक्यात आपण अग्नि क्षेपणास्त्राचा जो काही विकास आहे आणि इतिहास आहे तो या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला। आता प्रत्यक्षात आपण अग्नि क्षेपणास्त्राची जी काही मालिका आहे त्या मालिकेविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम आपण या ठिकाणी अग्नि-1 हे जे क्षेपणास्त्र आहे त्याविषयी माहिती घेऊया। तर या ठिकाणी अग्नि-1 क्षेपणास्त्राचा जो काही विकास आहे तो 1999 मध्ये सुरू झालेला आपल्याला दिसतो। 2003 मध्ये आपण सर्वप्रथम अग्नि-1 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली मित्रांनो। आणि या ठिकाणी अग्नि-1 हे एक एकल स्टेज किंवा वन स्टेज घन इंधनावर चालणारे क्षेपणास्त्र आहे। अग्नि हे घन इंधनावर चालणारे क्षेपणास्त्र आहे, याची चर्चा आपण अगोदरच केली आहे। आणि अग्नि-1 हे मित्रांनो कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल, ज्याला की आपण SRM असे म्हणतो। या ठिकाणी अग्नि-1 जी काही रेंज आहे ती 700 किमी ते 1200 किमीच्या दरम्यान असलेली दिसते, त्याच कारणाने आपण त्याला कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असे म्हणतो। तर या ठिकाणी आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा हा पूर्णच्या पूर्ण पॉईंट आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला सरळ अग्नि-1 या क्षेपणास्त्रावर विचारलं जाऊ शकतं, कारण त्याची सुरुवात आपण त्या ठिकाणी केलेली आहे। त्यानंतर नंबर 2 वर जे आहे अग्नि क्षेपणास्त्र 2, याचा जर आपण विचार केला तर अग्नि क्षेपणास्त्र 2 ची जी पहिली चाचणी आहे ती अग्नि क्षेपणास्त्र 1 च्या नंतर करण्यात आली, त्याच वर्षी म्हणजे 1999 मध्ये करण्यात आली। आणि अग्नि-2 हे जे क्षेपणास्त्र आहे ते जमिनीवर मारा करणारे एक मध्यम पल्ल्याचे आण्विक क्षेपणास्त्र आहे। नंबर 1 चे जे काही क्षेपणास्त्र आहे आपलं अग्नि-1, यामध्ये आण्विक क्षेपणास्त्र हा शब्दप्रयोग आपण केला नव्हता। आण्विक क्षेपणास्त्र म्हणजे काय, तर या ठिकाणी जे काही न्यूक्लिअर बॉम्ब्स आहेत ते न्यूक्लिअर बॉम्ब्स या ठिकाणी आपण या अग्नि-2 क्षेपणास्त्राचा वापर करून शत्रूवर डागू शकतो किंवा शत्रूवर टाकू शकतो किंवा शत्रूचे जे काही ठिकाण आहे त्यांना या ठिकाणी आपण उद्ध्वस्त करू शकतो। त्या ठिकाणी आपण ते उद्ध्वस्त करण्यासाठी या आण्विक क्षेपणास्त्राचा किंवा आण्विक बॉम्बचा वापर करू शकतो। हा सर्वाधिक या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे, जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। अग्नि-2 क्षेपणास्त्राची जी काही पल्ला आहे किंवा रेंज आहे ती 2000 किमी असलेली आपल्याला दिसते। आणि या ठिकाणी अग्नि-2 हे घन इंधनावर चालणारे 2 टप्प्याचे क्षेपणास्त्र आहे। अग्नि-1 हे 1 स्टेज होते, अग्नि-2 हे 2 टप्प्याचे क्षेपणास्त्र आहे जे की घन इंधनावर चालते। अग्नीच्या सर्व सिरीज या घन इंधनावर चालतात, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। आणि या ठिकाणी पेलोड म्हणजे या ठिकाणी किती किलोपर्यंत विध्वंसक घटक किंवा वारहेड्स आपण या ठिकाणी वाहून नेऊ शकतो, तर 1000 किलोग्रॅम म्हणजे 1 टनापर्यंत
आण्विक बॉम्ब या ठिकाणी अग्नी 2 क्षेपणास्त्राचा वापर करून आपण इच्छित ठिकाणी नेऊ शकतो अशा प्रकारची क्षमता अग्नी 2 क्षेपणास्त्राची असलेली आपल्याला दिसते। आणि अग्नी 1 शी तुलना करता हे उच्च अचूकतेच्या नेव्हिगेशन प्रणालीवर सुसज्ज असलेले एक महत्त्वपूर्ण अग्नी 2 क्षेपणास्त्र असलेले आपल्याला दिसते। चलूया पुढे मित्रांनो आपण अग्नी 3 या क्षेपणास्त्राविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पुढे मित्रांनो आपण अग्नी 3 या क्षेपणास्त्राची माहिती घेऊया। अग्नी 3 या क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी मित्रांनो 2007 मध्ये करण्यात आली आणि अग्नी 3 हे 2 स्टेजचे घन प्रोपेलंट किंवा घन इंधन असणारे क्षेपणास्त्र आहे। हे पॉइंट या ठिकाणी जवळपास जनरल आहेत, सेम आहेत, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। सुरुवातीचं नंबर 1 अग्नी आणि नंबर 2 अग्नी हे कमी पल्ल्याचे, परंतु अग्नी 3 हे इंटरमिडिएट रेंज चे बॅलिस्टिक मिसाईल आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी माहिती करून घेणं आवश्यक आहे। आणि हे जमिनीवरून जमिनीवर म्हणजे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, ज्याचा की पल्ला 3500 किमी पर्यंत आहे आणि ते एका वेळेस 1500 म्हणजे 1500 किलो पर्यंत वॉरहेड्स ते त्या ठिकाणी वाहून नेऊ शकते। आणि अग्नी 3 विषयी जर महत्त्वाचा पॉइंट जर आपल्याला पाहायचा असेल तर तो म्हणजे ते या ठिकाणी त्याच्या श्रेणीमधील जगातील सर्वाधिक अचूक रणनीतिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रापैकी एक होते। म्हणजे त्या ठिकाणी ते जागतिक स्तरावर जे काही ठराविक क्षेपणास्त्र आहेत त्यामध्ये त्याचा समावेश होत होता, जे आहे अग्नी 3। अग्नी 4 कडे जाऊया। अग्नी 4 ची जी पहिली चाचणी आहे ती 2011 साली झाली आणि अग्नी 4 हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे, जे की या ठिकाणी पेलोड म्हणजे वॉरहेड या ठिकाणी 1000 किलोग्रॅम पर्यंत वाहून नेऊ शकते आणि ज्याचा की पल्ला 4000 किमी पर्यंत असलेला आपल्याला दिसतो। भूपृष्ठावर मारा करण्याची क्षमता या ठिकाणी अग्नी 4 या क्षेपणास्त्राची असलेली दिसते। या ठिकाणी 2 ते 3 आपले नवीन पॉइंट आहेत, त्यामध्ये एक आहे हे एक मोबाईल 2 स्टेज सॉलिड इंधन आहे। मोबाईल म्हणजे काय? अग्नी क्षेपणास्त्र तुम्ही कोणत्याही नवीन ठिकाणावरून डागू शकताय। फॉर एक्झाम्पल एका ट्रकवर तुम्ही अग्नी क्षेपणास्त्र या ठिकाणी लोड केलं, मग त्या ठिकाणी तुम्ही चायनाच्या बॉर्डरच्या जवळ जाल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही काय कराल, हे जे अग्नी क्षेपणास्त्र आहे ते डागू शकता। यामुळे काय होईल, जे काही रेंज आहे त्या क्षेपणास्त्राची ती रेंज या ठिकाणी जास्तीची निर्माण होईल। यामुळे अग्नी 4 या क्षेपणास्त्राला मोबाईल क्षेपणास्त्र असेही म्हणतात आणि हे अत्याधुनिक 5व्या पिढीचे क्षेपणास्त्र आहे। 5व्या पिढीचे क्षेपणास्त्र म्हणजे काय? ज्यामध्ये त्याची गती जास्त असेल, ज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असेल, अशा प्रकारचे जे काही क्षेपणास्त्र आहेत जे की वेळेनुसार विविध लेवलवर विकसित केले गेले आणि पुढे पुढे अपग्रेड होत गेले, त्यांना आपण 5व्या पिढीचे, 4थ्या पिढीचे, 3ऱ्या पिढीचे, 1ल्या पिढीचे क्षेपणास्त्र असे म्हणतो। तर या ठिकाणी जे काही सर्क्युलर एरर प्रॉबेबल आहे, सर्क्युलर एरर प्रॉबेबल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचे सर्कल आहे आणि या ठिकाणी आपल्याला टार्गेट करायचं आहे। जेव्हा आपण अग्नी क्षेपणास्त्र लॉन्च करू तर ते काय करेल, ते या ठिकाणी 100 मीटरच्या आत म्हणजे 100 मीटरच्या आसपासच टार्गेट करेल। म्हणजे या ठिकाणी जे काही टार्गेट आपण निश्चित केले ते टार्गेट या ठिकाणी फिक्स होईल आणि व्यवस्थित त्या टार्गेटवरच त्या ठिकाणी लक्ष केलं जाईल। म्हणजे 100 मीटरच्या आत जर आपण जे टार्गेट फिक्स केलं आहे या 100 मीटरच्या बाहेर ते क्षेपणास्त्र अटॅक करणार नाही, ते परफेक्टली त्या इच्छित स्थळावरच टार्गेट करेल आणि जे काही जास्तीत जास्त बेनिफिट आहे शत्रू सैन्याला उद्ध्वस्त करून, तो बेनिफिट या ठिकाणी त्या क्षेपणास्त्रामुळे त्या देशाला भेटू शकतो, भारताला भेटू शकतो। तर या ठिकाणी सर्क्युलर एरर प्रॉबेबल हे काय आहे, तर शस्त्र प्रणालीची अचूक एक माप आहे। म्हणजे अचूक प्रकारे शत्रूच्या टार्गेटवर हल्ला करण्याचं कार्य या ठिकाणी या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून होऊ शकतं। पुढे आपण मित्रांनो या ठिकाणी अग्नी 5, अग्नी प्राइम मिसाईल आणि अग्नी 6 या क्षेपणास्त्राविषयी माहिती घेणार आहोत। आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे क्षेपणास्त्र या ठिकाणी अग्नी 5 आहे,
ज्याची की पहिली चाचणी 2012 मध्ये घेण्यात आली, जी की यशस्वी झाली होती. आणि अग्नी 5 हे घन इंधनावर चालणारे अंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. अंतरखंडीय म्हणजे ज्याची की रेंज ही जास्त आहे, जास्त पल्ल्याचे टार्गेट ते फिक्स करू शकते, जास्त पल्ल्याच्या टार्गेटला ते या ठिकाणी उद्ध्वस्त करू शकते, त्याला आपण अंतरखंडीय क्षेपणास्त्र किंवा एका कॉन्टिनेंटमधून दुसऱ्या कॉन्टिनेंटमध्ये या ठिकाणी आपण हल्ला करू शकतो. फॉर एक्झाम्पल एशियामधून युरोपियन खंडावर किंवा एशियामधून ऑस्ट्रेलियन खंडावर आपण या क्षेपणास्त्राचा वापर करून हल्ला करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी या क्षेपणास्त्राची जी काही रेंज आहे, पल्ला आहे, तो अधिकचा आहे. तो या ठिकाणी नंबर 5 चे जे काही अग्नि क्षेपणास्त्र आहे त्याची रेंज 5000 ते 5500 किलोमीटर पर्यंत असलेली आपल्याला दिसते. या ठिकाणी जे काही पेलोड आहे तो 1.5 टन वजनापर्यंत अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता या ठिकाणी अग्नि 5 या क्षेपणास्त्राची आहे. पृष्ठभागावर मारा करणारे आण्विक सक्षम ते एक क्षेपणास्त्र आहे, जे की 3 स्टेज सॉलिड इंजिन वापरून या ठिकाणी तयार करण्यात आले आहे. केवळ या ठिकाणी अग्नि 5 मध्येच 3 स्टेज सॉलिड इंजिन आपण वापरला आहे. अग्नि 1 मध्ये आपण 1 स्टेज वापरला आहे. त्यानंतर अग्नि 2, अग्नि 3 आणि अग्नि 4 मध्ये आपण 2 स्टेज सॉलिड इंधनचा वापर केला आहे. परंतु अग्नि 5 मध्ये मित्रांनो आपण 3 स्टेज सॉलिड इंधन या ठिकाणी आपण वापरले आहे. तेही तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे. विशेष बाब म्हणजे इंटरसेप्टर शिवाय या ठिकाणी या क्षेपणास्त्राला तुम्ही थांबवू शकत नाही. एकदा का तुम्ही लॉन्च केले, जर शत्रू सैन्याचे जे इंटरसेप्टर आहे ते त्याला उद्ध्वस्त करू शकते, ते जर ॲक्युरेट असेल तर. नाहीतर नंतर एकदा तुम्ही लॉन्च केले त्यानंतर या क्षेपणास्त्राला कोणीही रोखू शकत नाही. पुढे नंबर 6 ला जर आपण पाहिलं, अग्नि नंबर 6 हे जे क्षेपणास्त्र आहे ते एक महत्त्वपूर्ण शक्तिशाली अंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. आणि या ठिकाणी या मालिकेमधील सर्वात अलीकडील आणि सर्वात प्रगत असलेले अशा प्रकारचे अग्नि 6 हे क्षेपणास्त्र असलेले दिसते, जे की तुम्ही जमिनीवरून आणि पाणबुडीवरून या ठिकाणी ते प्रक्षेपित करू शकताय. हा या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे, नवीन पॉईंट आहे. याच्या अगोदर कोणतेही क्षेपणास्त्र तुम्ही पाणबुडीवरून लॉन्च करू शकत नव्हता, परंतु अग्नि 6 हे जे क्षेपणास्त्र आहे ते पाणबुडीवरूनही या ठिकाणी लॉन्च केले जाऊ शकते, ज्याची की रेंज किंवा पल्ला हा 6000 ते 10000 किमी पर्यंत असलेला आपल्याला दिसतो. पुढे या ठिकाणी अग्नि प्राईम मिसाईल ही बी एक सिरीज आहे. चाचणी जी आहे ती जून 2021 मध्ये झाली आणि हे नव्या पिढीचे आण्विक सक्षम मध्यम श्रेणीचे क्षेपणास्त्र आहे, जे की या ठिकाणी मित्रांनो 2 स्टेज कॅनिस्टराइड सॉलिड प्रोपेलंट या इंधनाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे, ज्याचा पल्ला 1000 ते 2000 किमी पर्यंत असलेला दिसतो आणि पेलोड 1000 किलोग्रॅम पर्यंत या ठिकाणी असते. अग्नि प्राईमची जी विशेष बाब आहे ती म्हणजे ट्रेन किंवा रस्त्यावरूनही तुम्ही याला लॉन्च करू शकता. म्हणजे ट्रेनवर या ठिकाणी तुम्ही लोड करू शकता, ट्रेन एका ठराविक ठिकाणी नेऊ शकता आणि त्या ठिकाणाहून त्याला तुम्ही लॉन्च करू शकताय. किंवा रस्त्यावरून ट्रकवर तुम्ही त्याला लोड करू शकताय आणि ज्या ठिकाणी तुम्हाला न्यायचं आहे त्या ठिकाणी न्यायचं आणि त्या ठिकाणाहून तुम्ही सरळ त्याला लॉन्च करू शकताय. किंवा शत्रू सैन्याच्या सीमेजवळ जायचं आणि तिथून त्या ठिकाणी तुम्ही त्याला लॉन्च करू शकताय. म्हणजे त्या ठिकाणावरून पुढे 2000 किमी पर्यंत जे काही टार्गेट असतील ते टार्गेट उद्ध्वस्त करण्याचं कार्य अग्नि प्राईम या ठिकाणी आपल्याला करू शकतो. आणि विशेष बाब म्हणजे दीर्घ कालावधीसाठी याला आपण साठवून ठेवू शकतो आणि याचा जो प्रामुख्याने उपयोग आहे तो हिंद महासागरातील शत्रूच्या जहाजांना लक्ष्य करण्यासाठी केला जात आहे. तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये मित्रांनो आपण अग्नि 5 किंवा अग्नि 1 to 5 ही जी अग्नि विकासाची मालिका आहे त्या मालिकेविषयी इन डिटेलमध्ये आपण चर्चा केली आहे. अग्नि 5 वर UPSC मध्ये मागच्या काही वर्षामध्ये प्रश्नही विचारण्यात आले आहे, की प्रश्नही या ठिकाणी आपण पाहू शकताय. तर या ठिकाणी मित्रांनो 2014 मध्ये एक प्रश्न आला होता जो की UPSC ने विचारला होता, जो की अग्नि 4 या क्षेपणास्त्रा संदर्भात होता. प्रश्न असा होता, अग्नि 4 क्षेपणास्त्राच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत, अशा प्रकारचा मित्रांनो तो प्रश्न होता. हा प्रश्न UPSCच्या प्रिलिम 2014 मध्ये विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी ही विधाने तुम्ही पाहू शकताय. विधान क्रमांक 1 हे पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. 2 ते फक्त द्रव प्रबोधनद्वारे इंधित आहे किंवा इंधन आहे, फक्त त्या ठिकाणी आपण सॉलिड फ्यूलच वापरतो. नंबर 3
ते सुमारे 1700 किमी अंतरावर 1 टन वजनाचे अण्वस्त्र वाहून नेऊ शकते। अग्नी 4ची जी काही रेंज आहे ती 3500 ते 4000च्या दरम्यान आहे, ते या ठिकाणी आपण पाहिलं आहे। म्हणजे विधान 3 या ठिकाणी चुकीचे आहे। या ठिकाणी विधान 1 अगदी बरोबर आहे आणि विधान 2 ही या ठिकाणी चुकीचे आहे। ते फक्त हा जेव्हा शब्द येतो तेव्हा ते जे विधान आहे ते जवळपास 90 ते 95% चुकीचं असतं। तर मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील या ठिकाणी केवळ पर्याय ए म्हणजे केवळ विधान 1 या ठिकाणी बरोबर आहे। पुढे या ठिकाणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रावर एक प्रश्न आला आहे जो की 2023 मध्ये अलीकडेच म्हणजे मागच्या वर्षी या ठिकाणी यूपीएससीने विचारलेला आहे। तो प्रश्न असा आहे, खालील विधाने विचारात घ्या। बॅलिस्टिक क्षेपणास्त्र त्याच्या संपूर्ण उडाणामध्ये सबसॉनिक वेगाने जेट प्रोपेल्ड असतात, तर क्रूज क्षेपणास्त्र केवळ उड्डाणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात रॉकेटवर चालतात। अशा प्रकारचं आपलं पहिलं विधान आहे, जे की या ठिकाणी मित्रांनो चुकीचं विधान आहे। नंबर 2चं विधान, अग्निपात हे मध्यम पल्ल्याचे सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे, तर ब्रह्मोस हे घन इंधन असलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे। अग्निपात हे मध्यम पल्ल्याचे नसून ते आंतरखंडीय किंवा इंटरकॉन्टिनेंटल मिसाईल आहे। त्याची रेंज ही 5000 ते 10000 च्या दरम्यान असलेली आपल्याला दिसते। म्हणजेच विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी चुकीचे असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय डी 1 आणि 2 हे दोन्हीही चूक आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की यूपीएससीने कशा प्रकारे या ठिकाणी अग्नि क्षेपणास्त्र असेल किंवा जे काही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे त्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेलमध्ये आपण अग्नि क्षेपणास्त्राविषयी माहिती घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि न विसरता मित्रांनो या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आली आहे, त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट आहेत, अशा प्रकारचे जे काही टॉपिक आहेत जे की स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्या संदर्भात वेळोवेळी महत्त्वपूर्ण माहिती त्या ठिकाणी अपडेट केली जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।